नराधम कॅप्टन मांत्रिक अशोक खरात प्रकरण हे जे आहे त्यामध्ये संबंध असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकरांना आपलं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गमवावं लागलं। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चाकणकरांनी कालच आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला। पण रुपाली चाकणकर त्यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर आजही आहेत। तरी त्यांचं हे पद देखील आता लवकरच जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। याच पार्श्वभूमीवर त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आता पहिलीच मोठी प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळ या प्रकरणी नेमकं काय म्हणाले, सगळं हे प्रकरण जे आहे याकडे ते कसं पाहतात आणि सुनेत्रा पवार यांच्याविषयी त्यांनी नेमकं काय म्हटलंय, सुनेत्रा पवार यांच्याविषयी चाकणकरांसंदर्भातल्या घेतल्या जाणाऱ्या निर्णयाविषयी सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। भोंदूबाबा अशोक खरातच्या किळसवाण्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरलाय। 100हून अधिक व्हिडिओज, 200हून अधिक महिलांवर संमोहन आणि गुंगीचं औषध देऊन अत्याचार, मूत्र प्यायला लावणं, फसवणूक करणं, योनी शुद्धीकरणाचा दावा करणं, यासोबत स्वतःसोबत आणि इतरांसोबत सुद्धा शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावणं आणि असं बरंच काही या ढोंगी बाबाच्या संदर्भातलं काळं वास्तव आता महाराष्ट्रासमोर आलेलं आहे आणि आणखी काही दिवसांमध्ये ते येणार आहे। आणि त्याच्या एका संस्थानाच्या विश्वस्त मंडळावर असलेल्या त्याच्या शिष्या असलेल्या चाकणकर यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये पुरत्या अडकल्या आणि या घटनेनंतर विरोधकांच्या मागणीमुळे तसंच निष्पक्ष चौकशीसाठी रुपाली चाकणकरांचा राजीनामा काल घेण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। मात्र आता रुपाली चाकणकरांचं प्रदेशाध्यक्षपद सुद्धा, त्यांच्या पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपद सुद्धा त्यांच्याकडून जाणार का, अशा पद्धतीची राजकीय चर्चा सध्या सुरू झाली आहे। रुपाली चाकणकरांकडून आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा घेतला जाईल का, असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना माध्यमांनी विचारला आणि त्यावर भुजबळांनी स्पष्ट उत्तर दिलंय। संविधानिक पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी चाकणकरांचा राजीनाम्याचा निर्णय घेतला। मात्र पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार निर्णय घेतील। संपूर्ण चौकशी करून त्यावर निर्णय होतो, त्यामुळे पुढे येत्या काळामध्ये या संदर्भातली चौकशी कुठल्या दिशेने जाते त्यावरून हा निर्णय नेमका सुनेत्रा पवार चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठीचा काय घेतील हे ठरणार आहे, असं भुजबळांनी आता सांगितलेलं आहे। दरम्यान भुजबळांच्या म्हणण्यानुसार आता खरोखरच या बाबतीत सुनेत्रा पवारांची भूमिका येत्या काळामध्ये काय राहते हे पाहणं महत्त्वाचं आहेच। त्यामुळे येत्या काळामध्ये चौकशी अंती चाकणकरांचा यामध्ये किती सहभाग आहे, कुठल्या कुठल्या माध्यमातून सहभाग आहे, यानंतर सुनेत्रा पवार त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेतीलच। पण दुसरीकडे चाकणकरांवर त्यांच्या राजीनाम्यानंतरही टीका होतेच आहे, हेही तितकंच आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर किंवा त्या राजीनामा देत असतानाच्या फोटोवर सुद्धा टीका केली आहे। राजीनामा स्वीकारताना सुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण चाकणकर या तर जसं मॉडेलिंगसाठी उभं राहतात तशी पोज देताना फोटो होता आणि त्यानंतरचं त्यांचं बोलणं ऐकलं तर त्यात कुठेही खेद किंवा विनम्रता नव्हती, एक प्रकारचा अहंकार होता। हे सगळं पाहून वाटतं की चाकणकरांना खरंच इंट्रोस्पेक्शनची गरज आहे, असं ज्या अंजली दमानिया आहेत त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय। आपण जेव्हा एखाद्या गोष्टीच्या, एखाद्या प्रकरणाच्या कचाट्यात सापडतो आणि आपल्याला जेव्हा पद सोडावं लागतं तेव्हा तो दिसणारा विनम्रपणा किंवा खेद जो आहे तो चाकणकरांच्या चेहऱ्यावर आणि एकंदर बॉडी लँग्वेजमध्ये कुठेही दिसला नाही, अशा पद्धतीची टिप्पणी ही अंजली दमानिया यांनी केली। तर दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुद्धा चाकणकरांना या सगळ्या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्याची, शिवाय त्यांची नार्को टेस्ट करण्याची आणि या सगळ्या प्रकरणाचा संबंध कुठेतरी अजितदादांच्या निधनाशी लावण्याचा प्रयत्न सुद्धा ठोंबरे पाटलांनी केलेला पाहायला मिळतो। विविध माध्यमांना त्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या अत्यंत धक्कादायक आहेत। चाकणकरांवर केले गेलेले आरोप हे अत्यंत धक्कादायक आहेत आणि त्यांच्यावर जी कारवाईची मागणी होते ती अत्यंत आक्रमकपणे होते या अनेक महिला नेत्यांकडून। त्यामुळे आता या प्रकरणाला नेमकं कुठलं वळण मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
मी मगाशीही एका व्हिडिओमध्ये म्हटलं की हे जे प्रकरण आहे ते अत्यंत हाय प्रोफाईल आहे आणि त्यामध्ये फक्त चाकणकरच नव्हे तर अनेक बड्या राजकीय नेत्यांची आणि मंडळींची नावं असण्याची दाट शक्यता आहे. अनेक नेत्यांचा या खरातला अप्रत्यक्षपणे पाठिंबा किंवा कुठेतरी त्याला अभय देण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण ते नेते कोण, ते माजी मंत्री किंवा विद्यमान मंत्री नेमके कोण आहेत, कोण खरातला आत्तापर्यंत पोसत आलंय किंवा त्याला अभय देत आलंय, हे जे सगळं काही आहे ते कधी बाहेर येणार आहे, त्यांचे फोटोज कधी बाहेर येणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकीकडे असंही कळतं की या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त रुपाली चाकणकर यांना एक प्रकारे पुढे करून त्यांच्यावर कारवाई करून हळूहळू हे प्रकरण दाबलं जाण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात रुपाली चाकणकरांसंदर्भात जसे पुरावे आले, त्यांच्यावर जशी पद सोडण्याची वेळ आली आणि त्यानंतर आता त्यांना या सगळ्या चौकशीला आणि प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे, तशाच पद्धतीनं या प्रकरणात असलेल्या अन्यही नेत्यांच्या बाबतीत व्हावं आणि त्यासाठी विरोधकांनी हे प्रकरण लावून धरावं इतकीच अपेक्षा खरं तर आहे. कारण की जर तसं झालं नाही तर हे प्रकरण इतर अनेक बड्या प्रकरणांसारखीच दाबली जातील आणि यातनं काहीही फारसं निष्पन्न होणार नाही. त्यामुळे या प्रकरणी नेमकं काय होतं, विशेषतः चाकणकर ज्या आता सध्या प्रचंड अडचणीत आहेत त्यांच्याविषयीच्या अपडेट्स काय येतात आणि या सगळ्या प्रकरणातून आणखी काही नेत्यांची नावं समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स, सगळ्या घडामोडी निश्चित आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण तुम्हाला सुरुवातीपासून आत्तापर्यंत आलेल्या या सगळ्या अपडेट्स विषयी, या प्रकरणाविषयी नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.